भगवान बुद्धाचा, भगवान बुद्धाच्या धम्माचा, भगवान बुद्धाच्या संघाचा। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। आकाश पाताल एक करो, बौद्ध धर्म का स्वीकार करो। आकाश पाताल एक करो, बौद्ध धर्म का स्वीकार करो। आकाश पाताल एक करो, बौद्ध धर्म का स्वीकार करो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धन्यवाद। ओके औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बाईक, फोर व्हीलर द्वारे संपूर्ण शहरातून भव्य अशी मिरवणूक काढून कलेक्टर ऑफिसवर निवेदन देण्याचं आयोजन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क द्वारे आयोजित केलेलं आहे। संपूर्ण जग जाणते आहेत, संपूर्ण जगाला माहीत आहेत की सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली त्या बोधिवृक्षाखाली बुद्धगयेमध्ये। संपूर्ण जग जाणत आहे की भगवान बुद्धांनी या संपूर्ण जगामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ बौद्ध धम्म हे सिद्ध केलेलं आहे। सर्वच लोकांना, जगातील सर्व लोक जाणत आहेत की भगवान बुद्धामुळे या जगातील 80 देश बौद्ध धर्मीय झालेले आहेत। आमच्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जेव्हा जपानमध्ये, श्रीलंकेमध्ये, अमेरिकेमध्ये जातात तेव्हा ते मोठ्या गर्वाने सांगतात की मैं बुद्ध के भूमि से आया हूँ, आई एम कमिंग फ्रॉम बुद्धा लैंड, मैं बुद्ध के धरती से आया हूँ। नरेंद्र मोदी साहेबांनी कधीच म्हटलं नाही की आय एम कमिंग फ्रॉम श्रीकृष्ण लँड, राम लँड असं म्हटलं नाही। का म्हटलं नाही तर जगामध्ये फक्त बुद्धाला ओळखतात। बुद्ध एकमेव आहेत की ज्यांची ओळख संपूर्ण जगाला आहे। तसाच योगी साहेब सुद्धा, हे सुद्धा बाहेरच्या इंटरनॅशनल लोकांना भेट देताना बुद्धाच्या मूर्त्याच देतात। याचा अर्थ हा आहे की जगामध्ये बुद्धांना सगळे ओळखतात। आज ब्राह्मणांनी का बरं भगवान बुद्धाच्या विहारावर कब्जा केलेला आहे तर जगातले 80 देशाचे लोक बुद्ध विहारामध्ये बुद्धगयेला येतात। त्या ठिकाणी सर्व प्रकारचं दान दिलं जाते। सोनं चांदी पासून हिरे माणिक मोत्यापर्यंत, कपड्यांपर्यंत दान येते आणि हे सर्व दान हे ब्राह्मण लोकांना चटक लागली, सवय लागली। बऱ्याच ब्राह्मणांनी वर्षानुवर्ष दान खाल्लेलं आहे आणि आताही सुद्धा ते दान खात आहेत। तर यामध्ये नितीश कुमार यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे। कारण आता सरकारने जो कायदा केलेला आहे 1949 हा ऍक्ट मुद्दाम लागू करून बौद्ध जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत। हा ऍक्ट बंद झालेला आहे। बंद झाल्यानंतर बी हम करे सो कायद्याप्रमाणे त्यांनी हा ऍक्ट चालू ठेवलेला आहे। इंग्रजाच्या काळामध्ये हा ऍक्ट बंद झाला आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेप्रमाणे 1950 पासून नवीन कायदा सुरू झालेला आहे। तर या नवीन कायद्याप्रमाणे त्या लोकांचं कुठल्याही प्रकारे बुद्ध विहारावर अधिपत्य असू शकत नाही। तर लवकरात लवकर हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावेत ह्या मागणीसाठी संपूर्ण जगातील लोकांनी आंदोलन केलेलं आहे। तर आम्ही सुद्धा आता कलेक्टरच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांना आंदोलन देऊन सांगणार आहोत की नितीश कुमारकडे लवकरात लवकर आमचा अर्ज पाठवून हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी आम्ही नम्र विनंती करत आहोत। नमो बुद्धाय, जय भीम।
या ठिकाणी माननीय विश्वदानंदजी बोधी यांच्या आधिपत्याखाली या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे आपण बौद्धगया मुक्तीचं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे। भंतजींनी बुद्धगयाला सुद्धा आंदोलन केलेलं आहे। त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी आपण सर्व मिळून हे बुद्धगया मुक्ती करून घेण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन चालू आहे। त्याचीच एक कडी म्हणून आज या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आम्ही सुद्धा या ठिकाणी हे बाईक रॅली या ठिकाणी काढून या बिहार सरकारचा आपण या ठिकाणी निषेध करतो आणि निषेधामधून आपण थांबत नाही। भगवान गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण हे मुक्ती आंदोलन शांततेच्या मार्गाने आपण आतापर्यंत चालू केलेलं आहे। भंतजींना माहीत असेल, भंते सुराई ससाईच्या आधिपत्याखाली सुद्धा या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक मोठं आंदोलन उभारलं होतं। 30 वर्षापूर्वी या आंदोलनामध्ये सर्व तमाम झोपडपट्ट्यामधील लोक सहभागी झाले होते। त्या सर्व टीमला जर शांततेच्या मार्गाने या सरकारने ऐकलं नाही तर आपण एक असा भव्य मोठा मोर्चा काढून हे पूर्ण शहर धनानून टाकू, संपूर्ण महाराष्ट्र धनानून टाकू, नव्हे तर संपूर्ण भारत हे आपण धनानून टाकू। परंतु आपण वेळ बघतोय हे सरकार काय करतंय। आजपर्यंत जे मोठमोठे मंदिर असेल, मस्जिद असेल, मक्का मदिना असेल, त्या धर्माचे लोक त्या ठिकाणी ते सर्व कारभार बघत असतात। परंतु जगामध्ये भगवान गौतम बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण, जसं की मुस्लिम धर्मामध्ये हज यात्रे करू, हज केल्यानंतर नवीन जन्म होतो, त्याप्रमाणे आमचं बुद्धगया सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो, तिथलं दर्शन घेतलं तर आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी नवीन जन्म होतो असं आम्ही मानतो। तर हेच बुद्धगया आमच्यासाठी हे पवित्र स्थान आहे। ते इतरांच्या ताब्यात जे आहे ते सरकारने अजून अंतिम वाट न पाहता या ठिकाणी आंदोलन तीव्र करण्याची वाट न पाहता शांततेच्या मार्गाने हे जे आंदोलन चालू आहे, या शांततेच्या मार्गाने सरकारने आमच्या हातामध्ये बुद्धविहार दिलं पाहिजे। बुद्धगयाचं बुद्धविहार या ठिकाणी आमच्या सर्व भंतजींच्या हाती दिलं पाहिजे। नसता मी या ठिकाणी एक चेतावणी देईल की जर आपण ताबडतोब बुद्धगया मुक्त केलं नाही तर आम्ही या महाराष्ट्रामधून संपूर्ण जिल्ह्यामधून आमचे जे भीमसैनिक आहे हे सर्वच्या सर्व बुद्धगयाकडे कूच करतील आणि बुद्धगया मुक्त केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। एवढंच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। मी कृष्णा बनकर, माजी नगरसेवक। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक मान्यवर वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाबोधी महाविहार जे संपूर्ण देशाची आणि संपूर्ण मूलनिवासी बहुजन समाजाची जागतिक विरासत आहे, त्या विरासतीवर RSS BJPचा नाजायज कब्जा होत आहे आणि तो कब्जा संपुष्टात आणण्यासाठी आज पूर्ण देशभरामध्ये चरणबद्ध आंदोलनाचा तिसरा चरण होत आहे, रॅली प्रदर्शन। याआधी 3 तारखेला धरणा निवेदन देण्यात आले पूर्ण देशभरामध्ये, त्यानंतर 8 तारखेला पूर्ण देशभरामध्ये धरणा प्रदर्शन करण्यात आले आणि आज 22 तारखेला पूर्ण देशभरामध्ये रॅली प्रदर्शन होत आहे। आणि यानंतर 9 एप्रिल 2025 ला याच मुद्द्यावरती राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन होणार आहे आणि 1 जुलै 2025 ला भारत बंदची हाक दिलेली आहे। त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने, आंदोलनाच्या अनुषंगाने आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी
भंतेजींच्या नेतृत्वामध्ये सर्व मूल्यवासी बहुजन समाजाचे उपासक उपासिका या ठिकाणी जमून शांततेने संविधानामध्ये हे आंदोलन करत आहेत। छत्रपती चौकामध्ये हे आंदोलन रॅली सुरू होत आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पर्यंत टू व्हीलरची रॅली जात आहे आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही महाविहार बौद्धविहार मुक्तीच्या आंदोलनाचं निवेदन त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये जर ही बहुजनांची विरासत जर RSS BJPच्या ताब्यातून त्यांनी जर मुक्त नाही केली तर देशभरामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन उभं राहील, एवढं या निमित्ताने या ठिकाणी आपण आपल्या समोर सांगतो। धन्यवाद। जय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.